विद्यार्थ्यांनो, आज आपण बी द बेस्टवरील इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साईज बिगर वन इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन इन द स्मॉल सर्कल. तर बघा, पोयममध्ये हे जे शब्द आहेत हे बिगसाठी कोणता शब्द बिग दाखवलेला आहे आणि कोणता शब्द स्मॉल म्हणून आलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि बिग शब्द बिग कॉलममध्ये तर स्मॉल शब्द स्मॉल कॉलममध्ये आपल्याला सर्कलमध्ये लिहायचा आहे. तर आता आपण बघू. पहिला शब्द आहे मस्की. आता मस्की हा शब्द बिग थिंग आहे, म्हणून मस्कीला आपण या कॉलममध्ये सर्कलमध्ये लिहायचं. ट्रीचा रेफरन्ससुद्धा बिग थिंग आहे, म्हणून ट्रीलासुद्धा इथे लिहायचं. पाईन हा रेफरन्स बिग थिंगसाठी आहे, पाईनलासुद्धा या मोठ्या सर्कलमध्ये लिहायचं. म्हणजे बिग सर्कलसाठी झालेले शब्द हे आहेत. नंतर लेक आहे, तर लेकसुद्धा बिग थिंग आहे. तर आतापर्यंत मस्की, ट्री, पाईन, लेक बिग थिंग आहे. त्यानंतर चा शब्द आहे बास, तर बास हा स्मॉल थिंग आहे. बुश हा सुद्धा लहान गोष्टीचा रेफरन्ससाठी आलेला आहे. हायवे हा शब्द आपल्याला येथे लिहावा लागेल कारण तो बिग थिंग आहे. स्क्रब हा शब्द स्मॉल थिंग आहे, तो येथे लिहावा लागेल. हा येथे लिहावा लागेल, हा येथे लिहावा लागेल. रील हा शब्द स्मॉल थिंग रेफरन्स करतो, म्हणून स्मॉलमध्ये लिहायचा आहे. नंतर आहे सन. सन हा जो शब्द आहे हा बिग थिंगसाठी आहे. स्टार हा स्मॉल थिंगसाठी आहे. आणि ट्रेल हा शब्दसुद्धा स्मॉल थिंगसाठी आहे. तर अशा प्रकारे मस्की, ट्री, पाईन, लेक, त्यानंतर हायवे हे जे शब्द आहेत हे आपल्याला सर्व इथे लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला होमवर्क सॉल्व करायचा आहे नोटबुकमध्ये. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. तर आपल्याला पोएम टर्न बाय टर्न वाचायची आहे. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर पोएममधील रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहे. तर पोएममधले रायमिंग वर्ड्स आपण इथे बघून घेऊ पटकन. ते आहेत हिल. हिल हा जो शब्द आहे इथे याची रायमिंग पेअर रीलसोबत होते. बी आणि डी. ग्रास, बास ही एक रायमिंग पेअर आहे. मेकची रायमिंग पेअर लेक आहे. त्यानंतर इथे क्रीव हा शब्द आहे, क्रीव ची रायमिंग पेअर डू सोबत. हिअरची नियरसोबत. ट्रेलची फेलसोबत. स्टारची आर सोबत रायमिंग पेअर लागते. म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईनचा एंडिंग शब्द हा रायमिंग पेअर आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो, कंप्लीट द फॉलोविंग विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेज फ्रॉम द पोएम. तर या ज्या ब्लँक लाईन आहे या जशाच्या तशा आपल्याला पोएममध्ये सापडणार आहे. फॉर एक्झाम्पल, वन इज डन फॉर यू म्हणजे इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब हे पोएममध्ये दिलेलंच आहे. इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही झाड बनू शकले नाही तर काय बनायला सांगितलेलं आहे आपल्याला. तर इफ यू कांट बी अ ट्री देन व्हॉट यू हॅव टू बिकम, बी अ बुश. बी अ बुश येथे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण अशाच प्रकारे तुम्ही घरी सहज सोडवू शकता हा प्रश्न. इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश, ब्लँक लाईन बी अ बास. तर तेथे आपल्याला काय पाहिजे, तर बास कधी आपल्याला बनायला सांगितलं, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. अशा प्रकारे एक इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास असं एक वाक्य आहे, ते आपल्याला तिथे लिहावं लागेल. ते आपण वाक्य हे बघून घेऊ. बघा, हे ते वाक्य आहे. हे सेम टू सेम जशी तशी लाईन लिहायची आहे. त्यानंतरचं वाक्य आहे, इफ यू कांट बी अ कॅप्टन
मग येथे आपल्याला लिहावं लागेल बी अ स्क्रीव आणि ब्लँक लाईन बी अ ट्रेल. तर आता ती लाईनसुद्धा आपल्याला शोधावी लागेल की ट्रेल बनायला सांगितलेलं आहे. तर इफ यू कांट बी काहीतरी असेल तिथे बी अ ट्रेल. तर आपण बघूनच घेऊ ती एकदा लाईन कुठे आहे. तर ट्रेल हा शब्द आपल्याला इथे आहे बघा. तर ती लाईन सेम टू सेम जशी तशी लिहायला लागेल. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. ओके. त्यानंतरचा शब्द वाक्य आहे इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. याचा आन्सर आहे इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. बघा इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांनो, ट्रू आणि फॉल्स आहे. तर ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ टीम हे जे वाक्य आहे हे काय आहे? ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ टीम म्हणजे सर्वच जण कॅप्टन असले पाहिजे. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर हे फॉल्स आहे विद्यार्थ्यांनो. हे वाक्य फॉल्स आपण लिहू शकतो FALSE. सेकंड वाक्य आहे अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक हायवे हॅपियर म्हणजे गवताच्या पात्यामुळे मार्ग किंवा हायवे हॅपियर होतो असं म्हटलेलं आहे. तर हे वाक्य ट्रू आहे TRUE ट्रू. थर्ड वाक्य आहे वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन आवर साईज ऑर पोझिशन. तर हे सुद्धा फॉल्स आहे. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. बघा स्क्रब व्हॅलीमध्ये सापडतं म्हणून हे जे वाक्य आहे हे फॉल्स आहे. नंतर पाचवं वाक्य बघू आपण इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. हे वाक्यसुद्धा फॉल्स आहे. आणि सहावं वाक्य आहे व्हॉट एव्हर जॉब यू हॅव टू डू युअर बेस्ट. हे ट्रू आहे. विद्यार्थ्यांनो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा प्रश्न जो वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत नवीन आहे आणि महत्त्वाचा आहे. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये हमखास विचारला जातो 5 मार्क्ससाठी 8वी 9वी आणि 10वीमध्ये. तो प्रश्न म्हणजे राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. आणि खूपच इझी क्वेश्चन आहे हा. बघा ॲप्रिशिएशन आपल्याला लिहायचं आहे. खूप इझी आहे. टायटल ऑफ द पोयम. टायटल ऑफ द पोयम या ठिकाणी आपल्याला पोयमचं हेडिंग लिहायला लागेल बी द बेस्ट. त्यानंतर टायटल ऑफ द पोयम आपल्याला लिहायचं आहे इथे पोयमचं हेडिंग बी द बेस्ट. द पोयम इज रिटन बाय. तर इथे पोएटचं नाव लिहायचं आहे डगलस मालोच. द पोयम हॅज 4 स्टँजा अँड ईच स्टँजा हॅज 4 लाईन. 4 स्टँजा आहे पोयममध्ये आणि 4च लाईन आहे प्रत्येक स्टँजामध्ये. द लाईन दॅट राईम इन ईच स्टँजा आर फर्स्ट अँड थर्ड अँड सेकंड अँड फोर्थ. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड लाईन आपण रायमिंग पेअर लिहिताना पाहिलंच आहे. पहिली आणि तिसरी लाईन आणि सेकंड आणि फोर्थ लाईन. द पोएट कम्पेअर द बिग थिंग विथ स्मॉल थिंग्स. हे आपल्याला लिहायचं आहे बिग थिंग विथ स्मॉल थिंग. ब्लँक लाईन इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम. आता ब्लँक लाईनमध्ये आपल्याला लिहायचं आहे की या रिपीटेड एक्सप्रेशन म्हणजे पुन्हा पुन्हा आलेली लाईन कोणती आहे या पोयममध्ये. तर ती आहे इफ यू कांट बी. कोणती आहे? इफ यू कांट बी. हे रिपीटेड एक्सप्रेशन आहे. द लाईन आय शॅल रिमेंबर जी मला आठवणीत राहणार आहे, जी मला आवडलेली आहे ती लाईन कोणती आहे? बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. सर्वात शेवटची लाईन राहील बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही कोणतीही लिहू शकता, नो चॅलेंज. तुम्हाला आवडलेली लाईन तुम्हाला आवडलेली आहे बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. ओके. देन वी कॅन सी हिअर अनादर 7 क्वेश्चन. आणि हा जो 7 क्वेश्चन आहे हा तुम्हाला स्वतः घरी वाचायचा आहे. लिटल ड्रॉप ऑफ वॉटर ही पोयम तुम्हाला स्वतः शिकायची आहे. म्हणून आपण येथेच थांबणार आहोत विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट माहिती बघू. ठीक आहे.